घरामध्ये कोण कुठल्या पक्षात आहे हे मला अजून कळालेलं नाही। आपल्या माध्यमातून आपण सविस्तर जर माहिती दिली तर आम्ही निश्चितपणाने तो प्रयत्न करू। मी तरी वडिलांचा वारसा चालवते। आपण सोशल मीडियावरती तुमच्या प्रत्येक वक्तव्याच्या खाली ज्या कमेंट्स येतात ना, त्या कमेंट्स वाचल्या तर तुम्हाला कळेल की लोकांना तुम्ही काय म्हणून राजकारणात आहात। खरं ज्यांना स्वतःचं कर्तृत्व नाहीये, वडिलांचं नाव पुढे घेऊन जाऊन मतदारसंघ सुरक्षित असलेला मतदारसंघही ज्यांना लढता आला नाही, त्यांनी अशी वक्तव्य करू नये। आणि बाप बदलणं त्यांना फार सोपं आहे, कारण पहिले आदरणीय पवार साहेबांसोबत होत्या, त्यांच्या नंतर सुप्रियाताई सुळेंमुळे त्या आज ज्या मोठ्या झालेल्या आहेत, त्या सुप्रियाताई सुळेंवरती पण टीका करायला कमी करत नाहीत। ते ज्यांनी भरपूर दिलं त्यांच्या त्या होऊ शकत नाहीत, तर त्या जनतेच्या काय होणार आहे। मी संघटनेतून आलोय, चळवळीतून आलोय, रस्त्यावर आंदोलन करून आलोय, जनतेसाठी काम करून आलोय, त्याच्यामुळे आम्हाला कारण बाप बदलणाऱ्यापैकी त्या आहेत। त्यांच्या घरामध्ये कोण कुठल्या पक्षात आहे हे मला अजून कळालेलं नाही। आपल्या माध्यमातून आपण सविस्तर जर माहिती दिली तर आम्ही निश्चितपणाने तो प्रयत्न करू। पण कुठं कोण जाणार आहे आणि कुठं कोणाला विधान परिषद मिळाली, कोणाचा प्रचार लोकसभेला कसा केलाय, असं सगळं फार मोठा गोंधळ आहे। तो जर थोडासा क्लिअर झाला महाराष्ट्रासमोर तर आपल्याला त्याचा पुढचा मंत्रिपदावरून प्रस्ती केस रंगलेली आहे। गिरीश महाजन म्हणतात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, तर अमोल मिटकर यांनी गणपती बाप्पाला साकडं घातलेलं आहे की अजित पवार मुख्यमंत्री व्हावे। प्रत्येक कार्यकर्ता काम करत असताना तो त्याच्या नेत्याचा एक आदर्श घेऊन राजकारणात आलेला असतो, तो सामाजिक कार्य करतो, राजकीय काम करत असतो आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की त्याचा नेता मोठा व्हावा। त्याच्यामुळे कार्यकर्ते म्हणून त्यांनी प्रत्येक जण अपेक्षा, गिरीशजी महाजन बोलले तरी ते त्यांच्या नेत्यांबद्दलची त्यांची अपेक्षा ती त्यांनी व्यक्त केली, कारण की त्यांनी कार्यकर्ता म्हणून काम करतात, आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करतो। आम्हाला वाटतं आदरणीय दादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत, याच्यामध्ये गैर असं काहीच नाहीये। अपेक्षा असणं किंवा त्या पद्धतीने काम करणं, ती अपेक्षा व्यक्त होणं हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, त्याच्यामुळे त्या पद्धतीने कार्यकर्ते व्यक्त होत असतात। आम्हालाही वाटतं आदरणीय दादा हे राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि ती एका कार्यकर्त्याची प्रामाणिक भावना। एकतर नगरपालिकेमध्ये ज्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे अशा लोकांचा, ज्यांना जनाधारच नाही, अशा लोकांच्या वक्तव्याला मी फार महत्त्व देत नाही। आणि ज्यांच्यावरती आदरणीय पवार साहेबांच्या उपकाराने ते आज पद भोगत आहेत, बाकी त्यांचं स्वतःचं कर्तृत्व काही नाही आहे, त्यांना पवार साहेबांनी दिलंय म्हणून ते आहेत। पण ज्या पवार साहेबांनी त्यांना एवढं दिलं त्या पवार साहेबांना पण त्या सोडून चालल्या गेल्यात, तशा लोकांना मला असं वाटतं फार महत्त्व देण्याची गरज नाही, कारण बाप बदलणाऱ्यापैकी त्या आहेत। आणि बाप बदलणं त्यांना फार सोपं आहे, कारण पहिले आदरणीय पवार साहेबांसोबत होत्या, त्यांच्या नंतर सुप्रियाताई सुळेंमुळे त्या आज ज्या मोठ्या झालेल्या आहेत, त्या सुप्रियाताई सुळेंवरती पण टीका करायला कमी करत नाहीत। ते ज्यांनी भरपूर दिलं त्यांच्या त्या होऊ शकत नाहीत, तर त्या जनतेच्या काय होणार आहे। त्याच्यामुळे फार त्यांच्यावरती बोलण्यासारखं मला तरी वाटत नाही त्यांनी की फार त्यांच्यावर काही वक्तव्य करावं। मी तरी वडिलांचा वारसा चालवते। आपण सोशल मीडियावरती तुमच्या प्रत्येक वक्तव्याच्या खाली ज्या कमेंट्स येतात ना, त्या कमेंट्स वाचल्या तर तुम्हाला कळेल की लोकांना तुम्ही काय म्हणून राजकारणात आहात हे जे लोक बोलतात ना, त्या एकदा कमेंट्स नक्की वाचा। त्या कमेंट्स ज्या येतात त्याच्यापेक्षा माझ्या वडिलांच्या वारशावरती मी काम करते याचा मला अभिमान आहे, आनंद आहे की माझ्या वडिलांचाच वारसा करून मी पुढे गेलेली आहे। पण त्या कमेंट्स तुम्ही नक्की वाचा, ज्या कमेंट्सवरती की खाली तुमच्या वक्तव्यावरती त्या येतात ना, त्या वाचा, नक्की तुम्हाला कळेल, तुमचं राजकारणातलं अस्तित्व तुम्हाला कळेल। आहे पण मला अभिमान आहे की मी अशा वडिलांच्या पोटी जन्माला आली की ज्यांचं नाव मी अभिमानाने सांगू शकते आणि नाव अभिमानाने सांगून त्या नावाने मी माझ्या आयुष्याची वाटचाल करू शकते। शेवटी त्याला कर्तृत्ववान वडील लागतात आणि ते वडील माझ्याकडे आहे, त्याचा मला अभिमान आहे। पण मला रुपालीताईंना एक सल्ला पण द्यायचा आहे की ताई, फक्त रोहिणी खडसेचा जप न करता माझ्या जळगाव जिल्ह्यातल्या ज्या अल्पवयीन मुलींवरती अत्याचाराच्या अनेक घटना घडलेल्या आहेत, त्या मुलींच्या कडे जाऊन त्यांच्या वरच्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये आपण कारवाई करणं अपेक्षित आहे। राजकारण करण्यासाठी आपल्याकडे महिला आयोगाचं पद दिलेलं नाही, तर महिलांना न्याय देण्यासाठीच हे पद आहे। तुम्हाला खडसेंशिवाय दुसरं काही दिसतच नाही, तुम्हाला खडसे नावाचा फोबिया झालेला दिसतोय। त्याच्यामुळे माझा तुम्हाला सल्ला आहे, ज्या कामासाठी तुम्हाला महिला आयोगाचं अध्यक्षपद दिलंय ना, ते काम करा। आज महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना अनेक ठिकाणी जळगाव जिल्ह्यात झालेल्या आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी आपण जाऊन भेट देणं अपेक्षित आहे, त्यांचं सांत्वन करणं अपेक्षित आहे, त्यांना न्याय देणं अपेक्षित आहे। राजकारण करायला संपूर्ण आयुष्य